भगवद्गीता बोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय दुसरा, सांख्ययोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय दुसरा, श्लोक क्रमांक 31. स्वधर्मम अपि च अवेक्ष्य न विकम्पितुम् अर्हसि. धर्म्यात् हि युद्धात् श्रेयः अन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. तुझ्या स्वधर्माने प्राप्त अशा स्वकर्तव्याकडे पाहता तू विचलित होणे योग्य नाही, कारण क्षत्रियांना धर्मयुद्धाहून अधिक श्रेयस्कर असे दुसरे काहीही नाही. स्वधर्मम अपि च अवेक्ष्य न विकम्पितुम् अर्हसि. भगवंत श्री आता एक निराळे शास्त्र, ज्ञान, तत्व सांगायला सुरुवात करत आहेत. च या शब्दाने ते मागे सांगितलेल्या तत्वाप्रमाणेच या आत्ता सांगत असलेल्या शास्त्राचाही विचार करता तू तुझे कर्तव्य कर असे अर्जुनाला सांगत आहेत. भगवंत श्री सांगत आहेत की अर्जुना, तुझं स्वधर्माने प्राप्त स्वकर्म पाहता तू युद्धापासून विचलित व्हावं हे योग्य नाही. स्वधर्माने प्राप्त जे स्वकर्म आहे तेच तू करणे योग्य आहे. येथे दोन गोष्टी समजावून घ्यायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे स्वधर्माने प्राप्त स्वकर्म म्हणजे काय ते समजावून घ्यायचे आहे. प्रत्येक व्यक्तीची एक जडणघडण होत असते. प्रत्येक व्यक्ती त्याच्या बौद्धिक कुवतीनुसार आजूबाजूला घडत असलेल्या घटनांवरून काही बोध घेत असते. या घटनांचा त्याच्यावर परिणाम होत असतो. या परिणामाला त्या व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक, भौतिक वगैरे गोष्टींची मर्यादा पडत असते. त्याप्रमाणे त्या व्यक्तीचा स्वभाव तयार होत असतो. त्याप्रमाणे ती व्यक्ती स्वाभाविकपणे वागत असते, आचरण करत असते. हे स्वाभाविक आचरण हा त्या व्यक्तीचा स्वभाव असतो. प्रत्येकाला या स्वधर्माप्रमाणे जगायला मिळतंच असं नाही, परंतु जसजशी योग्य संधी मिळते त्याप्रमाणे ती व्यक्ती मूळ स्वभावानुसार आपली प्रगती करत असते. स्वकर्माची संधी शोधत असते. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीचा स्वभाव स्वतंत्र व्यवसाय करण्याचा तयार झालेला असतो, परंतु प्रतिकूल परिस्थितीनुसार नाईलाजाने तो नोकरी करत असतो. पुढे जेव्हा अनुकूल परिस्थिती प्राप्त होते तेव्हा तो स्वतःचा व्यवसाय सुरू करतो, यशस्वी होतो. या उलट एखाद्याचा स्वभाव नोकरी करण्यास योग्य असाच असतो. मारून मुटकून तो पेढीवर बसतो, तेथे अपयशी होतो, मग नोकरी करू लागतो, सुखसमाधानाने जीवन जगू लागतो. दुसरी गोष्ट म्हणजे स्वधर्माने प्राप्त जे स्वकर्म असते तेच ज्याचे त्याने करावे, इतर कर्म करू नये. माधवराव पेशव्यांना रामशास्त्र्यांनी फटकारलं होतं. पेशवे, आपण क्षात्रधर्म स्वीकारला आहे, तेव्हा पूजा अर्चा अनुष्ठानं वगैरे जमल्यासच करायची. प्राधान्य क्षात्र कर्तव्याला द्यायचं. भगवंत श्री अर्जुनाला हेच सांगत आहेत. अर्जुनाने क्षात्रधर्म स्वीकारलेला आहे, त्याप्रमाणे तो युद्धाला सज्ज होऊन रणांगणावर आलेला आहे. आता स्वकर्तव्यापासून दूर होऊ इच्छित आहे. तो स्वभावतः लढवय्या आहे. आतापर्यंतचे त्याचे आयुष्य लढाया करण्यात गेले आहे. लढाई करणे हाच त्याचा स्वभाव आहे. त्यामुळे त्याने लढाई करणेच योग्य आहे. तो इतर काही करूच शकणार नाही. करू लागला तरी त्यात रमणार नाही. आयुष्याचा आनंद घेऊ शकणार नाही. लढाई करण्यानेच त्याचे आयुष्य सत्कारणी लागेल. धर्म्यात हि युद्धात श्रेयः अन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. भगवंत श्री सांगत आहेत की क्षत्रियाला युद्ध करायला मिळणं हे केव्हाही आनंददायी असतं. त्यात धर्मयुद्ध करायला मिळणं हे भाग्याचं असतं. अर्जुन धर्मयुद्धाला आलेला आहे. हे युद्ध अधर्माचा नाश करण्यासाठी होणार आहे. तसेच दोन्ही बाजूंकडून युद्धनियम ठरवून हे युद्ध लढले जाणार आहे. धर्मरक्षणासाठी पराक्रम करायला मिळणे हे क्षत्रियाला अभिमानास्पद असते. हे युद्ध सत्तापिपासूपणासाठी, रक्तपिपासूपणासाठी, आपली संस्कृती इतरांवर लादण्यासाठी
लढणं जाणार नाही आहे. हे धर्मयुद्ध आहे, म्हणून ते लढणं हे अर्जुनाचं कर्तव्यच आहे. हरिओम.